नमस्ते, मी रमेश मुकादम, ग्रामोदय विचार माध्यमातून आज सचिन चोरगे, जिल्हा माहिती अधिकारी, उद्धव ठाकरे गट यांनी लिहिलेला एक लेख, सदरचा लेख मी या ठिकाणी वाचून दाखवतो. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा. ठाकरेवर हल्ला, सत्तेचे मौन, ही पत्रकारिता की प्रचार यंत्रणा. उद्धव ठाकरे यांच्याकडून लोकप्रतिनिधी का जातात यावर काही पत्रकार आणि संपादक यांनी हजारो शब्द खर्च केले, पण ते कोण घेऊन जातं, कशाच्या जोरावर घेऊन जातं आणि का घेऊन जातं यावर मात्र सोयीस्कर मौन बाळगले जाते. जर पक्षफुटीचे कारण फक्त नेतृत्वातील उणवा असतील तर मग ममता बॅनर्जीचे खासदार का फुटले, शरद पवारांचा पक्ष का फोडला गेला, आम आदमी पक्षाचे खासदार का गेले, देशभरातील प्रादेशिक पक्षांनाच का लक्ष केले जाते, याचे उत्तर त्याच्या संपादकीयात नाही. कारण स्पष्ट आहे. सत्तेची ताकद, केंद्रीय यंत्रणाचा दबाव, निधीची अडवणूक, चौकशीची तलवार, माध्यमाची बदनामी मोहीम आणि 24 तास निवडणुकी मोडमध्ये चालणारे राजकीय अभियांत्रिक हीच आजच्या पक्षफुटीची खरी कारणं आहेत. पण हे मान्य केले तर ऑपरेशन टायगरचा फुगा फुटेल. म्हणून सगळी जबाबदारी ठाकरेच्या नेतृत्वात ढकलण्याचा प्रयत्न केला जातो. विशेष म्हणजे ज्या भाजपानं 2022मध्ये 40 आमदार फोडले, खासदार फोडले, पक्ष आणि चिन्ह हिरावून घेतले, त्याच भाजपाच्या समर्थकांना आजही यामध्ये लोकशाहीचा विजय दिसतो. चोरीला ऑपरेशन, दरोड्याला रणनीती आणि पक्षफोडीला पराक्रम म्हणजेच ही पत्रकारिता नाही, ती राजकीय फाटगिरी आहे. ते म्हणतात आत्मपरीक्षण करा. हो, आत्मपरीक्षण सर्वांनीच करायला, पण आधी हे सांगा की ज्याच्या विरोधात याचिका दाखल झाल्या त्याचे निकाल 4-4 वर्ष प्रलंबित का राहतात. अपपात्रतेचे प्रकरण थंड बस्त्यात का पडतात. सत्ताधाऱ्यांविरोधात संवैधानिक संस्थांची गती अचानक मंद का होते. आणि आणखी एक प्रश्न, देशभर सुरू असलेल्या या पक्षफोडीच्या उद्योगाचा आर्थिक हिशोब कोण मांडणार. आमदार खासदार फोडण्यासाठी चार्टर विमान कुठून येतात आणि पंचतारिका हॉटेलमधील मुक्कामाचा खर्च कोण करतो. प्रत्येक निवडणुकीत हजारो कोटी रुपये पाण्यासारखे कुठून ओतले जातात. प्रत्येक जिल्हा तालुक्यात उभी राहणारे अलिशान पक्ष कार्यालय, प्रचंड जाहिरात मोहिमा, सोशल मीडियाचे सैन्य आणि अखंड निवडणूक मोड यासाठी पैसा कोण पुरवतो. ज्याने स्वतःला विकण्याचा निर्णय घेतला त्याच्यावर टीका व्हायला हवी, पण त्याला विकत घेण्यासाठी लागणारा पैसा कुठून येतो हा प्रश्न विचारण्याचे धाडस किती संपादक आणि त्यांचे भाष्यकार करतात, दाखवतात. विकले जाणाऱ्यावर आलेख लिहिणे सोपे असते, पण खरेदी करणाऱ्याचा हिशोब मागणे ही खरी पत्रकारिता असते. या प्रश्नाची उत्तरं न देता फक्त उद्धव ठाकरे कमी पडले हा निष्कर्ष काढणे म्हणजेच निदानाआधीच निकाल लिहिण्यासारखा आहे. या प्रश्नाचे उत्तर न देता फक्त उद्धव ठाकरे कमी पडले या निष्कर्ष काढले म्हणजेच निदानाआधीच निकाल लिहिण्यासारखे आहे. आणि संजय राऊत त्यांच्या भाषेवर ज्यांना इतका आक्षेप आहे त्यांनी भाजपाच्या नेत्यांनी शेतकऱ्यांना चोर, बदमाश म्हटल्यावर किती संपादकीय लिहिले होते याचाही हिशोब द्यावा. राडा या शब्दावर काही लोकांना अचानक लोकशाही प्रेम जागृत झाले. पण लोकशाहीची हत्या होत असताना निवडून आलेले आमदार खासदार पैशाच्या, सत्तेच्या आणि दबावाच्या जोरावर पळवले जात असताना, पक्ष फोडले जात असताना, चिन्हे हिसकावली जात असताना आणि न्याय मिळवण्यास वर्षानुवर्ष विलंब होत असताना याच लोकांची तोंड मात्र बंद होते. शिवसेना आता राडा करायची ताकद राहिली नाही असे म्हणणाऱ्याने आधी एक प्रश्नाचे उत्तर द्या. जर खर कुणाची भीती नसेल तर 2022मध्ये सुरत, गुवाहाटी, गोवा असा गुप्त प्रवास करण्याची गरज का पडली होती. आणि मुंबईत परतताना केंद्राच्या सुरक्षा कवचात प्रवेश का करावा लागला होता. आजही गद्दारी भोवती पोलिसांचे सुरक्षतेचे आणि सत्तेची कवचकुंडे का गुंडाळली जातात. भीती शिवसैनिकांची आहे, भीती जनतेच्या रोषाची आहे. म्हणून राडा करण्याची ताकद उरली नाही असे दावे करणाऱ्याने आधी हे सांगावं की ज्याच्यात दम नाही त्याच्यापासून वाचवण्यासाठी ती सुरक्षा का लागते. बाकी त्याच साक्ष शिवसैनिकांची ताकद सिद्ध करण्यासाठी त्यांना सुरक्षित कवचाची गरज कधीच पडली नाही, पण गद्दारांना मात्र आले पडते. आता लढाई फक्त न्यायालयातच नाही, फक्त संसदेच नाही,
फक्त विधिमंडळात नाही, ती जनतेच्या मनात आणि रस्त्यावरची लढाई जाणार आहे. आता ती लढाई लोकशाही मार्गाने, जनमताच्या ताकदीने आणि राजकीय संघर्षातून होईल. कारण प्रश्न फक्त पक्षाचा नाही तर विश्वासाचा आहे. ज्यांनी देवाची, धर्माची, आई वडिलांची, मुलाबाळांची शपथ घेऊन निष्ठा व्यक्त केली आणि सत्तेची चावल लागताच पाठ फिरवली, त्याच्यावर लोकांनी फुलाचा वर्षाव करावा अशी अपेक्षा ठेवणे म्हणजे जनतेचा अपमान. जनता मूर्ख नाही. कोण संघर्षात उभा राहिला आणि कोण सत्तेच्या दरबारात जाऊन नतमस्तक झाला हे तिने पाहिले आहे. म्हणून काही लोकांना संजय राऊत याची भाषा खटकते, पण गद्दारीचे समर्थन करणाऱ्यांना गद्दारी हा शब्द खटकणारच. आणि कारण सत्य अनेकदा कडू असते. बाळासाहेब ठाकरे यांनी आयुष्यभर निष्ठा, स्वाभिमान आणि बंडखोरीची भाषा केली. त्यांनी गद्दारीचे कधी उदात्तीकरण केले नाही. त्यामुळे गद्दारीला गद्दारीच म्हणजे आणि बेमानेला बेमानीच म्हणणे हा गुन्हा नाही. तीच शिवसेनेची परंपरा. जनता आता हे ठरवली की जे स्वतःच्या शब्देला आणि मतदारांच्या विश्वासात जागले नाहीत त्यांची आरती करायची की त्यांना लाभ विचारायचा. कारण लोकशाही अंतिम न्यायालय कोणते असेल तर ते जनता जनार्दनच असते. खरी गोष्ट एवढीच आहे, जर ठाकरे संपले असते तर रोज ऑपरेशन ठाकरेची गरज भासली नसती. जर ठाकरे प्रासंगिक असते तर प्रत्येक राजकीय चर्चेचा केंद्रबिंदू ठाकरे नसते. आणि जर भाजपाला स्वतःच्या जनाधारावर पूर्ण विश्वास असता तर विरोधी पक्षाचे आमदार खासदार फोडण्याची इतकी ऊर्जा खर्च झालीच नसते. लोकशाहीत विरोधकांचा पराभव मतपेटी करायचा असतो तर पक्ष फोडीच्या प्रयोगात नाही. काय बाकी राडेची किती दम हा प्रश्न विचारण्याने आधी लोकशाहीत किती दम उरला आहे याचे उत्तर द्यावे. जय महाराष्ट्र. सचिन चोरगे, जिल्हा सोशल मीडिया प्रमुख, रत्नागिरी यांनी लिहिलेला लेख आहे. एक विचार करणारा आहे आणि आजच्या राजकीय परिस्थितीला सणसणीत चपराक देणारा आहे. शिवसेना, त्यागाने उभी केलेली शिवसेना, स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसैनिकामध्ये जो जोम निर्माण केला आणि शिवसेनेच्या जीवावर काही लोक मोठी झाली, गद्दार झाली, त्यानेच उद्धव ठाकरेंच्या पाठीत खंजीर बसले आणि शिवसेना नष्ट करण्याचा, उद्ध्वस्त करण्याचा डाव केलेला आहे. आणि उद्ध्वस्त झालेली शिवसेना परत उद्धव सेनेच्या नावाने पुढे येत असताना त्याची 9 आमदार आणि 9 खासदार आणि 20 आमदार निवडून आलेले आहे. त्याने कोणी गद्दारी करू नये अशी सर्व शिवसैनिकांची अपेक्षा आहे. ठाकरे जे आहेत, उद्धव ठाकरे हे मवाळ आहेत, पण एक माणूस म्हणून पक्ष कसा चालवायचा हे चालवत आहे. प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी संघटना टिकून ठेवलेली आहे आणि जनतेने त्याच्यावर प्रेम व्यक्त करून त्या संघटनेला मान्यता दिलेली आहे. आगामी काळात ही संघटना पुढे कशी नेईल यात शिवसैनिक प्रयत्न करतील याबद्दल शंका नाही. पण चोरगे यांच्या लेखाबद्दल आपलं म्हणणं काय, कमेंट्स करा आणि माझा व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत.